माझं नाव अभिषेक. मी सध्या 20 वर्षाचा आहे. ही घटना 2018 घडली होती. तेव्हा मी 18 वर्षांचा होतो. मी आणि माझी फॅमिली म्हणजे आई, बाबा आणि दीदी आम्ही चौघे माझ्या बाबांच्या मित्राच्या फॅमिली सोबत शेगावला गेलो होतो. या ट्रिपला बरेच जण होतो. साधारण 21 जण तरी. माझी फॅमिली 4, बाबांचे मित्राची फॅमिली 7 आणि अजून 9 जण अशी सर्व 20 जण होतो. जास्त डिटेल नाही सांगत नाहीतर स्टोरी खूप मोठी आणि मोठी होईल. माझे बाबा आणि सावंत काका एकदम घट्ट मित्र. त्यामुळे त्यांच्या फॅमिली आणि आमची फॅमिली खूप क्लोज होते. सावंत काकांना 2 मुलं. पहिली मोठी मुलगी मंजिरी आणि दुसरा मुलगा संचित. ट्रिपला सावंत काकांच्या बहिणी पण आल्या होत्या. मंजिरी ताईच आणि माझा त्यातल्या त्यात फार चांगलाच जुळायचा. ताई माझ्या सोबत अगदी फ्रीली बोलायची, हात धरायची, खांद्यावर डोकं ठेवून कधी झोपायची सुद्धा. आमच्या दोघांचा फार चांगला जमत होतं. मंजिरी ताई बद्दल सांगायचं तर ती त्यावेळी अगदी तरुण सुंदर मुलगी. कोणालाही पाहता क्षणी आवडेल अशी देखणी मुलगी. स्वभावाला पण तितकीच चांगली आणि मनमिळाऊ. तिची फिगर तर एकदम कडक होती. बॉल मध्यम आकाराचे, कंबर 36ची आणि डिक्की 38ची. एकदम परफेक्ट मॉडेल होती ताई. शेगावला आम्ही जिथे स्टे केला होता ते एक ट्रस्टच मोठं हॉटेल होत. तिथे आमची उत्तम सोय झाली होती. आम्ही सर्व मुलं-मुली एकच मोठ्या रूम मध्ये होतो. त्या रूम मध्ये मी व माझी दीदी, मंजिरी ताई आणि संचित आणि सावंत काकांची 2 मोठे भाचे व 1 मोठी भाची. असे आम्ही 7 जण एक रूम मध्ये राहत होतो. रूम मध्ये एकूण 6च बेड. त्या 6 पैकी एक बेड हा किंग साइज होता. त्यामुळे त्या बेडवर आम्ही 3 जण झोपत होतो. पहिला दिवस तर आमचा चांगला गेला. खूप मजा केली, फिरलो देखील. बऱ्याच ठिकाणी आम्ही दोघं एकत्रच फिरत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंघोळ करत असताना मला ताईची ब्लू कलरची मस्त जाळीची डिझाईन असलेली निकर दिसली. अंघोळ करत असताना माझा सहजच लक्ष गेलं. ती बघून माझ्यात काम वासनेचा अग्नी पेटला. मी पटापट अंघोळ उरकली, टॉवेल गुंडाळला आणि ती निकर हातात घेऊन ती माझ्या दांड्यावर लावून हलवू लागलो. हे करत असताना मी बाथरूमचा दरवाजा उघडा केला कारण रूम मध्ये तेव्हा माझ्याशिवाय कोणी नव्हते. पण मी हलवत असताना अचानक रूमचा दरवाजा उघडा आणि मंजिरी ताई आतमध्ये आली. तिने मला त्या अवस्थेत बघितला आणि ती शॉक झाली. मी पण पटकन तिची निकर जागच्या जागी ठेवली आणि बाथरूमच्या बाहेर आलो. ताई दरवाजातून थोडी पुढे आली आणि माझ्याकडे बघत होती. तिने मला वरपासून खालपर्यंत बघितलं, पण तिच्या डोळ्यात मला राग अजिबात दिसत नव्हता. त्याच वेळी खाली माझा दांडा आधीच तटला होताच. ती चोर नजरेने टॉवेल मध्ये उभ्या राहिलेल्या माझ्या दांडाकडे बघत होती. मग ती तिथून काहीच न बोलता निघून गेली. मी पण पटकन दरवाजा लावला आणि कपडे घालून खाली गेलो. नंतर आम्ही एकत्र बसून नाश्ता केला, पण तेव्हा सुद्धा ती मला काही बोलली नाही. माझ्याकडे एक वेगळ्याच नजरेने पाहत होती. मग आम्ही फिरायला गेली त्या दिवशी. नंतर ती नॉर्मल झाली. माझ्या पुन्हा पूर्वी सारखा वागत होती. पण मी अजून चिंतेत होतो की ताई काहीच कशी रिएक्ट झाली नाही. रात्री जेवण झाल्यानंतर मी खाली फेरफटका मारायला गेलो तेव्हा ती पण तिथे होती. ती नुकतीच जेवून आली होती. तेव्हा सुद्धा ती ठोक्या दिसत होती. मी तिच्या जवळ गेलो. तिला सॉरी बोलो. ती पण रिलॅक्स होऊन मला सांभाळून घेतला. मग रात्री आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. बोलता बोलता आम्ही एक बेंचवर बसलो होतो. ती अचानक माझा हात तिच्या हातात धरला आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं व बोलत होती.
मी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालो आणि आजूबाजूला बघितलं कोणी आहे का, तर कोणीच नव्हता. आम्ही जिथे बसलो होतो ती जागा जरा कोपऱ्यात आणि झडझुडप्यात होती आणि आजूबाजूला रस्त्यावर अगदी सुमसान होता. मी संधीचा फायदा घेत मी माझा एक हात ताईच्या हनोटीला धरला आणि तिचा चेहरा वर केला. मग तिच्या डोळ्यात बघून अलगदपणे तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवून किस करायला सुरुवात केली. आधी ती थोडी दचकली. मला लांब करायला बघत होती पण तिला ते जमेना. मी तिला माझ्या घट मिठीत घेऊन किस करत होतो. 5 मिनिटांनी ती पण मला साथ देऊ लागली. आम्ही फुल पेशनेटली एकमेकांना किस करत होतो. तो किस आमच्या दोघांच्या लाईफ मधला पहिला किस होता. 10 मिनिटांनी कोणाचा तरी आवाज आला म्हणून घाबरून आम्ही तिथेच थांबलो. पण त्या गुलाबी थंडीत तो आमचा किस खूप रोमॅन्टिक झाला होता. मग दोघंही सावरून तिथून निघालो रूमवर जायला. जाताना मंजिरी ताईने माझा हात धरला होता. रूमवर गेलो तेव्हा बाकीचे आमची वाट पाहत होते. नंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारल्या, मज्जा मस्ती केली. थोड्या वेळाने मग सगळे आपापल्या बेडवर जाऊन झोपलो. मला त्या दिवशी बराच वेळ झोप लागत